जसजसे दिवस जातील ना तसतसं ढाळ्यांच्या पेंड्याही लहान होत चाललेत आणि त्यातून निघणारे दाणेही. असो. खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची एकत्र वाटून घेतली. त्यानंतर तेलात जिरं, मोहरी, मिरी, दालचिनी टाकून तडतडू दिली. कांदा, कढीपत्ता खरपूस भाजून घेतला. बघा ना, 3 पेंड्यांमध्ये एवढेच दाणे निघाले. हिरवी पेस्ट घालून तीही छान परतवून घेतली. त्यानंतर हळद, मीठ व तांदूळ घालून तेही परतवून घेतलं. इथे आपण एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे आपला चिकन मसाला हो. त्यानंतर गरम पाणी ओतून पाण्याला उकळी येऊन दिली. 1 चमचा तूप घालून कुकर बंद केला. 3 शिट्ट्या काढून कुकरला गार होऊन दिलं. कुकर गार झाला की गरमागरम भात तुपासोबत सर्व केला.